हिंगोली जिल्ह्यातील धानोरा जहगीर गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावात ग्रामपंचायतचं 3 हातपंप असून देखील एकही हातपंप चालू नाही। हंडाभर पाण्यासाठी मुलांना आणि महिलांना वयोवृद्धांना 2 किलोमीटरवरून भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करून कळमनुर येथे नगरपालिकेला पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं पाणी गावकऱ्यांना मदत करत आहे। तेव्हा गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचं काम करण्यात आलंय। ते काम अत्यंत बोगस आणि थातूरमातूर करून जुन्या पाईपलाईनवर नळ फिटिंग करून गावाला पाणी चालू झाल्याचं दाखवलं आहे। परंतु गावातील महिला, वयोवृद्ध, मुलांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात रात्री बेरात्री पाणी आणावं लागतंय। गावात जलजीवन मिशन अंतर्गत शेनोडी शिवारात विहिरीचं खोदकाम हे निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय। जुन्या पाईपलाईनवरून नळ जोडण्यावरून गावाला पाणी मिळत असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्री दाखवलंय। मात्र वास्तविक पाहता गावामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। म्हातारे माणसं आम्हाला पाणी कोण तांब्याभर पाणी कोणी देईना। आम्हाला पाण्याची व्यवस्था करा, आम्हाला पाणी पाहिजे। उन्हात अनात यालो काम करायलो, आम्हाला पाणी नाही। कवा भराव कवा स्वयंपाक कराव, आमची पाण्याची व्यवस्था करा। आम्हाला पाण्याशिवाय दुसरं काही पाहिजेत नाही तुमचं। 4 वर्ष झाली आम्ही पाण्याने लय तरसायलो। 3 किलोमीटर दूर आहे पाणी आम्हाला। ज्याला मोटरा बोर हात त्याला पाणी, आम्हाला पाणीचा थेंब नाही। आम्हाला उन्हात अनात कष्ट करून आम्हाला पाणी येत अर्ध्या रात येणे लागायले पण दिली नाही सुद्धा। आणि गावाला म्हणजे पाणी आमचा प्रश्न आहे की जोपर्यंत पाणी सुटत नाही गावामध्ये तोपर्यंत मी माझं उपोषण माघार घेणार नाही। हे गावाल्याचा प्रश्न आहे असं माझं म्हणणं आहे। आणि साहेब नुसते जिथे बोलतात तेच बोलायला त्यांना की थोडा कमी आवाज करा, पण साहेबाचा लय आवाज भारी आहे। दाबून ठेवायचं मागे लागले तर आवाज काढूनच, पण अरे समस्या गावाल्याच आहे। बारीक खान साहेब म्हणजे आहे, ज्याचा दिमाग तेच आहे काय की जास्त बोलायला ती। समस्या शांततेने सांगा ना गावाल्याला। कोणतंच काम केलेलं नाही। कुठे गेली भेट? विहीर पण जाऊन पाहिली की नाही की साहेबांना? विहीर बघितली का तुम्ही साहेब? कोरडी विहीर आहे सगळे पाहिले। मग आता कोरडी नाही कसं नाही विचारायला असं कसं? पुन्हा सुद्धा साहेब आणि ते फक्त ते नळ ते तुटक्या काढल्या त्या सरपंचाने तुम्हाला फोटो किंवा पाणी शेतकऱ्याच्या याच्यानं दाखवलं तिथं तुम्हाला किंवा आलं गावामध्ये पाणी गेलं। फोटो काढून दाखवले म्हणजे बिल काढलं तुम्ही, ते असं झालं का मारायला तिकडे? न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।